प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊया की ज्या परमेश्वरानं त्या उपवास प्रार्थनेमध्ये तुम्हाला आणि मला घेऊन आला, त्या परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया. सुंदर अशा देवाच्या आराधनेमध्ये परमेश्वरानं तुम्हाला आणि मला चालवला. खरंच या लेकरांना परमेश्वर चांगल्या रीतीनं तयार करत आहे. मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे. आणि ज्यावेळेस हे लेकरं आराधना करत होते, खरं देवाचा आत्मा आम्हा सर्वांना स्पर्श करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर या लेकरांचा देवाच्या राज्यासाठी उपयोग करून घेते. हालेलुया. आज जे देवाचं वचन परमेश्वरानं गेल्या आठवड्यापासून मला देत आहे, प्रेज द लॉर्ड. देव आज एक सुंदर अशा वचनातून तुम्हाला आणि मला बोलणार आहे. कारण येशू एक तुमच्या आणि माझ्यासारखा एका कुटुंबामध्ये जन्मलेला व्यक्ती आहे. हालेलुया. आणि ज्या कुटुंबामध्ये येशूची वाढ झाली, त्याचबरोबर येशूची आई आणि येशूला भाऊ आणि येशूला बहीण देखील होती. मग ज्या वेळी येशू संदेश सांगण्यासाठी किंवा सुवार्तेसाठी ज्यावेळेस येशू जायचा ना, त्यावेळेस त्यांच्या कुटुंबात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येशूविषयी काय वाटायची? काळजी वाटायची. हालेलुया. हालेलुया. आज मी एक आत्मिक गोष्टीविषयी बोलणार आहे. हालेलुया. कारण त्या परमेश्वराला आज आत्मिक लोकांची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आम्ही एका परिवारामध्ये जीवन जगत आहे. आणि प्रत्येकाला एक परिवार आहे. माझ्या देवाच्या लेकरांना आम्हाला भाऊ आहे, आम्हाला बहीण आहे, आम्हाला आई आहे, आम्हाला वडील आहे. आमचं लेकरू शाळेतनं जर लवकर नाही आलं तर आम्ही काळजी करतो. हालेलुया. खूप काळजी करतो. कारण आमचं प्रेम कुणावर आहे? त्या लेकरांच्यावर आहे. माझ्या देवाच्या लेकरांना एक दिवस येशूच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आली, माझ्या देवाच्या लेकरांनो, की येशू एका ठिकाणी देवाचं वचन सांगत असताना त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी झाली होती. इतकी मोठी गर्दी झाली होती की सर्व लोकांनी येशूला काय केला होता? असा घोळका केला होता. आणि त्यामधनं येशू काय करत होता? देवाचं वचन त्या लोकांना सांगत होता. मग बराच वेळ येशू आपल्या घरी आला नाही. बराच वेळ झालं येशू अजून घरी परतला नाही. म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना काय वाटली? काळजी वाटली. म्हणून येशूला शोधण्यासाठी ते घरातून बाहेर गेले. हालेलुया. कारण ज्या वेळी येशूला शोधायचे ना, तर त्यांच्या कुटुंबाचा विश्वास येशूवर नव्हता. हालेलुया. त्या कुटुंबाचा किंवा त्या परिवाराचा विश्वास येशूवर नव्हता माझ्या देवाच्या लेकरांना. म्हणून ते जगिक लोकांसारखं येशूला शोधायचे. आणि बायबल असं सांगतं, मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 21वा वचन आम्ही पाहूया. हे ऐकून त्याचे हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरानं, येशू एका घरामध्ये आहे असं ज्यावेळेस त्या लोकांना कळलं, थोडा वेळ माझ्या देवाच्या लेकरानं, आज मी एक आत्मिक कुटुंबाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या आत्मिक कुटुंबाची येशूला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही आणि मी देखील एका कुटुंबामध्ये जीवन जगत आहे. आज तुम्हाला आणि मला देखील एक परिवार आहे. तुम्हाला आणि मला देखील माझ्या देवाच्या लेकरानं आई आहे, भाऊ आहे, बहीण देखील आहे. आणि थोडासा आम्हाला कुठेतरी बाहेर गेल्यानंतर आमच्या कुटुंबाला आमची खूप काळजी वाटते. हालेलुया. कारण काळजी करणं गरजेचं आहे माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. पण येशू जो या जगात आला होता ना, त्या कुटुंबासाठी नाही, तर तो इतरांसाठी या जगात आला होता. हालेलुया. बघा बायबल सांगतं, हे ऐकून त्याचे आप्तगण म्हणजे त्याचे नातेवाईक, त्याचे आई, त्याचे भाऊ, त्याची बहीण त्याला धरायला निघाले. हालेलुया. कुणाला धरायला निघाले? येशूला धरायला निघाले. हालेलुया. जो देवाचा आत्मा किंवा देवाचं सामर्थ्य घेऊन
जेव्हा देवाचं वचन शेअर करण्यासाठी बाहेर निघाल्यानंतर बायबल सांगतं की त्याचे लोक, त्याच्या कुटुंबातले, त्याच्या परिवारातले, त्याच्या घरातले जे लोक होते ते काय करत होते? त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. यहोवा परमेश्वराचा जो उद्देश होता, येशू ख्रिस्त या जगात का यावं, येशू ख्रिस्तानं या जगात येऊन तुमच्या आणि माझ्यासाठी काय करावं, येशूनं का रक्त सांडावं, जो यहोवा परमेश्वराचा जो उद्देश होता तो उद्देश थांबवण्याचा प्रयत्न करत होते. हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही मी देखील चर्चला जात असताना, प्रार्थनेला जात असताना आम्हाला खूप अडचण येतात. हालेलुया. आम्हाला प्रार्थनेला जायचं म्हटलं तर काही ना काहीतरी अडचणी 100% असतात माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. आम्ही ज्यावेळेस चर्चला जायला निघतो त्यावेळेस 100% काही ना काहीतरी अडचणी, काहीतरी समस्या, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होतं. आणि मग तो सैतान काय करतो की तुम्हाला प्रार्थनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्रार्थना पहिला कुणाला देतो? हालेलुया, त्या सैतानाला देतो. आमच्या जीवनात असणाऱ्या समस्याला आम्ही पहिला प्राधान्य देतो माझ्या देवाच्या लेकरांना. प्रेज द लॉर्ड. बघा बायबल सांगतं की येशूचा उद्देश काय होता, येशू या जगात काय आला होता, येशूचं येणं काय होतं. येशू तुमच्यानी माझ्यासाठी या जगात येऊन पाप जे तुमच्यानी माझ्यामध्ये होतं, जे देवाच्या तुमच्यानी माझ्यामध्ये जे अडभिंत तयार झाली होती ती येशू तोडण्यासाठी या जगात आला होता. हालेलुया. आणि मग त्याचे कुटुंब काय करत होते? त्याला अडवण्याचा, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. हालेलुया, हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरांनो, आणि नुसताच थांबवत नव्हते तर बायबल सांगतं की त्याच्या कुटुंबातले जे लोक होते ना ते त्याला काय म्हणत होते? त्या येशूला वेड लागला आहे असं म्हणत होते. हालेलुया. त्याला काय लागलेला आहे? वेड लागलेला आहे. बघा बायबल सांगतं, हे ऐकून त्याचे आप्तगण म्हणजे त्याचे सर्व नातेवाईक त्याला धरायला निघाले, कारण त्याला वेड लागले आहे असे त्याचे. हालेलुया. कुटुंबाचं म्हणणं काय होतं? येशू पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती झालाय हे येशूच्या आईला माहित होतं. हालेलुया. येशूला माझ्या देवाच्या लेकरांनो, देवाच्या आत्म्याच्या द्वारे येशू या जगामध्ये प्रगट झालेला आहे हे येशूच्या आईला माहित होतं माझ्या देवाच्या लेकरांना. पण तरी देखील ती काय करत आहे? येशूच्या कामाला अडखळण तयार झाल्यासारखं त्यांच्या कुटुंबातून होत आहे. हालेलुया. आज मी खूप वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या देवा, ज्या येशूला एका परिवाराची गरज आहे. हालेलुया. येशूला एका आत्मिक कुटुंबाची गरज आहे. येशूला एका माझ्या देवाच्या लेकरांनो सुंदर अशा देवाच्या सानिध्यामध्ये राहणाऱ्या परिवाराची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं तेव्हा 31 वचन, मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 31 वचन. हा 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 हा. हालेलुया. येशू देवाचा मेसेज देत असताना, संदेश देत असताना त्याला काय केले? तुला वेड लागलेला आहे, तू आता काय कर? आमच्या घरी चल. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या देवाच्या लेकरांना, हा तेव्हा त्याची आई त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्याने निरोप पाठवून त्याला बोलावले. हालेलुया. संदेश चालला आहे, मेसेज चालला आहे, बाहेरनं निरोप येत आहे. येशू तुझी आई आलेली आहे आणि तुझी आई तुला बोलावत आहे. हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरांना बायबल सांगतं, हा त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. हालेलुया. पुष्कळ लोक. हा हा. ते त्याला म्हणाले, हा बाहेर आपली आई व आपले भाऊ, आपला सर्व परिवार बाहेर आपली वाट बघत आहे. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
बघा आता बायबल काय सांगतं बघा. येशू म्हणत आहे, त्याने त्यांना उत्तर दिले. हालेलुया. येशू काय उत्तर देत आहे माझ्या देवाच्या लेकरानं? कोण माझी आई, कोण माझे भाऊ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरानो, ज्यावेळेस त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते तेव्हा त्याला लोक म्हणाले, पहा बाहेर आपली आई काय करत आहे, वाट बघत आहे. पहा आपली भाऊ, आपली बहीण काय करत आहे, वाट बघत आहे. आणि मग येशू लोक समुदायामध्ये ज्या गर्दीमध्ये येशू बसला होता त्या ठिकाणी येशू म्हणत आहे, कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी बहीण. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरानो, मत्ती कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 50व्या वचनामध्ये येशू म्हणत आहे, जे माझे देवाचं वचन ऐकतात, जे माझे देवाच्या वचनाला प्राधान्य देतात, इन द नेम ऑफ जीसस. ऐका माझ्या देवाच्या लेकरांनो, बायबल सांगत आहे, येशूची आई प्रार्थनेला प्राधान्य दिली नव्हती. येशूचा भाऊ प्रार्थनेला प्राधान्य दिला नव्हता. येशूची बहीण प्रार्थनेला प्राधान्य दिलेली नव्हती माझ्या देवाच्या लेकरांना. पण येशू ज्या गर्दीमध्ये बसलाय ना, त्या गर्दीमध्ये असणारे देवाचं वचन ऐकणारे जे लोक होते, त्या लोकांच्या विषयी येशू बोलत आहे की जे माझे वचन ऐकतात. हालेलुया, इन द नेम ऑफ जीसस. कारण बघा बायबल सांगतं, जो कोणी स्वर्गातल्या पित्या त्याच्या इच्छेप्रमाणे जो कोणी करतो तोच माझी आई, तोच माझा भाऊ आणि तोच माझी बहीण आहे. हालेलुया, हालेलुया. जोर से हालेलुया, जोर से. जो कोणी स्वर्गातल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, येशू काय म्हणत आहे, तोच माझा आई आहे, तोच माझा भाऊ आहे आणि तेच माझी बहीण आहे. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांनो, आज तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी आज या भवनामध्ये आलाय ना. आज या देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही पावसाचा विचार केला नाही. हालेलुया, इन द नेम ऑफ जीसस. तुमच्याकडे गाडी खर्चाला पैसा हाय नाही, इन द नेम ऑफ जीसस, याचा विचार तुम्ही केला नाही माझ्या देवाच्या लेकरांनो. पण तुम्ही प्रथम प्राधान्य तुम्ही परमेश्वराच्या प्रार्थनेला देतात. हालेलुया, इन द नेम ऑफ जीसस. तुम्ही सगळ्यात पहिला माझ्या देवाच्या लेकरांनो या प्रार्थनेला येण्यासाठी तुम्हाला आलेली अडचणामध्ये तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाहीये. तुम्ही प्रार्थनेला ज्यावेळेस येत असताना तुमच्या जीवनामध्ये काही समस्या आल्या असतील, त्या गोष्टीचा तुम्ही विचार करत नाहीये. पण तुम्ही प्रथम प्राधान्य कुणाला देताय? माझ्या देवाच्या लेकरांनो, परमेश्वराच्या प्रार्थनेला प्राधान्य देता. हालेलुया. बायबल या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस येशूचा परिवार येशूला शोधण्यासाठी आला त्यावेळेस तो म्हणत आहे परिवार की येशूला काय झालेला आहे, वेड लागलेला आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. म्हणून येशूला काय करत होते, शास्त्री आणि पुरुषी त्याला बाल जुबुलाचा आत्मा लागलाय असं म्हणून येशूला बदनाम करण्याचा ते लोक प्रयत्न करत होते. हालेलुया. पण येशू त्या गोष्टीचा विचार करत नव्हता. तो आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही, तो आपल्या परिवाराचा विचार केला नाही, तो आलेल्या लोकांचा विचार केला नाही माझ्या देवाच्या लेकरांनो. पण मत्ती कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 50व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे बघा. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत आहे. हालेलुया, हालेलुया. स्वर्गातल्या पित्याची इच्छा काय आहे माझ्या देवाच्या लेकरांनो? की तुम्ही देवाचं वचन ऐका. स्वर्गातल्या पित्याची इच्छा काय? की तुम्ही प्रार्थना करावी. स्वर्गातल्या पित्याची इच्छा काय माझ्या देवाच्या लेकरांनो?
तुम्ही येशू जवळ गुडघे टेकावे. स्वर्गातल्या पित्याची इच्छा काय आहे तर तुम्ही देवाची आराधना करावी. माझ्या देवाच्या लेकरांनो, बायबल या ठिकाणी सांगत आहे येशू आपल्या कुटुंबाला प्राधान्य त्या ठिकाणी देत नाही. माझ्या देवाच्या लेकरांनो, येशू आपल्या आईला त्या ठिकाणी प्राधान्य देत नाही. माझ्या देवाच्या लेकरांनो, येशू त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या भावाला प्राधान्य देत नाही. आपल्या कुटुंबाला येशू विषयी काळजी होती, येशू विषयी चिंता होती. म्हणून माझ्या देवाच्या लेकरांनो, ते कुटुंब काय करत आहे माझ्या देवाच्या लेकरांनो, ते येशूला शोधण्यासाठी त्या गर्दीमध्ये आल्यात. माझ्या देवाच्या पण येशू काय म्हणत आहे, जो कोणी स्वर्गातल्या पित्याच्या इच्छाप्रमाणे करेल. हालेलुया, हालेलुया. काय म्हणत आहे बघा, देवाचं वचन ऐकूया. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातल्या पित्याच्या इच्छाप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, बहीण व आई आहे. हालेलुया, हालेलुया. येशूचं खरं कुटुंब कोण आहे माहिती आहे का? येशूचं खरं कुटुंब कोण आहे? तुम्ही आहेत माझ्या देवाच्या लेकरं. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणत आहे माझ्या देवाच्या लेकरं, जो कोणी स्वर्गातल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत आहे तोच माझी आई आहे, तोच माझा भाऊ आहे आणि तेच माझी बहीण आहे. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांनो, आज येशू तुम्हाला भाऊ म्हणत आहे. हालेलुया. येशू तुम्हाला आई म्हणत आहे, येशू तुम्हाला बहीण म्हणत आहे. कारण या ठिकाणी बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरांनो, येशू या ठिकाणी आत्मिक गोष्टीकडे लक्ष देत आहे. हालेलुया. आत्मिक गोष्टीकडे, जे आत्मिक लोक येशूचं वचन ऐकत आहेत माझ्या देवाच्या लेकरांनो, त्यालाच येशू म्हणत आहे तेच माझे आई आहेत, तेच माझे भाऊ आहेत आणि तेच माझे बहीण आहेत. माझ्या देवाच्या लेकरांनो, हालेलुया. तुम्ही सर्वसामान्य माणसं नाही आहेत माझ्या देवाच्या लेकरांनो, तुम्ही सर्वसाधारण कुटुंबामधले एक परिवार नाही आहेत माझ्या देवाच्या लेकरांनो. तुम्ही स्वर्गातल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणारे तुम्ही लोक आहात आणि तुम्ही येशूचा एक परिवार आहात माझ्या देवाच्या लेकरांनो. तुम्ही येशूचा एक हिस्सा आहात माझ्या देवाच्या लेकरांनो. येशूच्या परिवाराचा एक भाग आहात माझ्या देवाच्या लेकरांनो. कारण येशू तुम्हाला आई म्हणत आहे, येशू तुम्हाला भाऊ म्हणत आहे आणि येशू तुम्हाला बहीण म्हणत आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. आणि तुम्हीच खरे येशूचे परिवार आहात. हालेलुया. तुम्हीच खरे येशूचे भाऊ आहात, तुम्हीच खरे येशूचे बहीण आहात माझ्या देवाच्या लेकरांनो. कारण तुम्ही तुमच्या जीवनात आलेल्या समस्याकडे लक्ष दिला नाही, तुमच्या जीवनात आलेल्या अडचणीकडे लक्ष दिलं नाही, पण देवाचं वचन ऐकण्यासाठी या मंदिरामध्ये आला. तुम्ही स्वर्गातल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत आहात म्हणून येशू तुम्हाला एक परिवाराचा भाग बनवत आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. हालेलुया. एक परिवाराचा भाग. हालेलुया. जर येशू माझ्या परिवाराचा भाग असेल तर माझ्या जीवनात समस्या असतील का? हालेलुया. मी कुठल्या समस्याला फेस करीन का? मी कुठल्या अडचणीला फेस करीन का? मी कुठल्या दुःखाला फेस करीन का? जर येशू माझ्या परिवाराचा हिस्सा आहे तर माझ्या जीवनामध्ये दुःख कधी नसणार आहे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये अडचणी कधी नसणार आहेत माझ्या देवाच्या लेकरांनो. कारण ज्या वेळेस आपल्या परिवारामधला जो कुटुंब प्रमुख आहे त्याला आपल्या परिवाराविषयी कळवळ आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. ज्यावेळेस मला आजारी पडतो ना तर माझ्या देवाच्या लेकरांनो माझ्या येशूला कळवळ येत आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. ज्यावेळेस मी एका तणावामध्ये, मी एका टेन्शन मध्ये जात आहे ना त्यावेळेस माझ्या देवाच्या लेकरांनो माझ्या कुटुंबाला कदाचित कळवळ येणार नाही, पण येशू माझ्या परिवाराचा एक भाग आहे आणि तो परमेश्वर माझ्याविषयी कळवळ करत आहे. हालेलुया. म्हणून येशू काय म्हणत आहे, जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे करत आहे, जो कोणी स्वर्गातल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत आहे तोच माझा भाऊ, तोच माझी आई आणि तोच माझी बहीण आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातले लोक नाही आहात, तुम्ही स्वर्गातल्या पित्याचे परिवार आहात. तुम्ही यहोवा परमेश्वराचा परिवार आहात माझ्या देवाच्या लेकरांनो. म्हणून येशू तुम्हाला तुमचा भाऊ म्हणत आहे.
हालेलुया. येशू तुम्हाला काय म्हणत आहे माझ्या देवाच्या लेकरांनो? माझी बहीण म्हणत आहे. येशू तुम्हाला काय म्हणत आहे माझ्या देवाच्या लेकरांनो? येशू तुम्हाला आई म्हणत आहे. हालेलुया. इन द नेम ऑफ जीसस. बघा माझ्या देवाच्या लेकरांनो, बायबल सांगतं की ज्यावेळेस येशू देवाच्या वचनातनं बोलत असताना, मार्क शुभवर्तमान माझ्या देवाच्या लेकरांनो याचं आम्ही वचन वाचूया. 3रा अध्याय, हालेलुया. मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय काढलं वचन. 3रा अध्याय 21 वचन. हा हा हालेलुया. काय म्हणत होते की येशूला वेड लागला आहे म्हणून ते येशूला शोधण्याचा प्रयत्न करत होते. हालेलुया. आणि बघा बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरांनो, 32 वचन वाचा, 22 वचन. तसेच यरूशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते की त्याला बाल जबुलाचा आत्मा लागलेला आहे. हालेलुया. म्हणजे येशूला काय लागलेला आहे? भूत लागलेला आहे. हालेलुया. जे शास्त्री आणि पुरुषी जे लोक होते ना माझ्या देवाच्या लेकरानं, ते येशू बद्दल असे बोलत होते. पण कधीच येशूनं त्या गोष्टीकडं माझ्या देवाच्या लेकरानं लक्ष दिला नाही. हालेलुया. येशूनं त्या गोष्टीकडे कधीच लक्ष दिला नाही. तो लोक काय म्हणत आहेत, लोक माझ्याबद्दल काय विचार करत आहेत, येशूनं कधीच विचार केला नाही. जर येशूनं तसा विचार केला असता तर कदाचित तुमचे माझे पाप आजही धुतले नसते माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. कदाचित आजही तुम्हाला आणि मला पापाची क्षमा मिळाली नसती माझ्या देवाच्या लेकरांना. कारण येशूनं फक्त आणि फक्त त्याच्या परिवाराचा विचार केला. हालेलुया. येशूनं कुणाचा विचार केला? त्याच्या परिवाराचा. जे त्याचं वचन ऐकतात तेच त्याचे भाऊ आहेत. जे त्याचं वचन ऐकत आहेत तेच त्याचे आई आहेत. जे कोणी त्याचं वचन ऐकत आहेत तेच त्याचे कोण आहात? बहीण आहात माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. बघा माझ्या देवाच्या लेकरांना, येशूच्या कुटुंबातले जे लोक होते ना, अद्याप येशूवर विश्वास ठेवलेले लोक नव्हते माझ्या देवाच्या लेकरांना. बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरांनो, योहान करतो शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, कारण त्याचा भाऊ देखील येशूवर विश्वास ठेवत नव्हता. मरियमला माहित होतं येशू पवित्र आत्म्याच्या गर्भवती झालेला आहे. त्यांच्या कुटुंबातला जो येशूचा वडील आहे योसेफ, त्यालाही माहित होतं की येशू कशाच्या द्वारे जन्माला आलेला आहे. माझ्या देवाच्या लेकरानं येशूच्या भावाला माहित होतं. पण येशू हे जे नाव आहे ना, ज्यावेळेस माझ्या देवाच्या लेकरानं येशू हे जे नाव आहे ना, या नावाचा अर्थ आहे इम्मानुएल. हालेलुया. आणि इम्मानुएल या शब्दाचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव. हालेलुया. हालेलुया. आज माझ्या देवाच्या लेकरानं आमच्या परिवारामध्ये परमेश्वर आम्हा सोबत आहे. हालेलुया. आमच्या परिवारासोबत माझ्या देवाच्या लेकरानं देव आमच्या सोबत आहे. आणि येशू तुम्हाला आणि मला एक परिवाराचा हिस्सा समजत आहे. हालेलुया. येशू तुम्हाला आणि मला काय करत आहे? एक परिवाराचा माझ्या देवाच्या लेकरानं हिस्सा समजत आहे माझ्या देवाच्या लेकरानं. येशूच्या भावाला देखील माझ्या देवाच्या लेकरानं येशूवर विश्वास नव्हता. येशू या शब्दाचा अर्थ आहे तारण माझ्या देवाच्या लेकरानं. आणि तारण आम्हाला स्वर्गाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि येशू या जगात जो आला होता ना माझ्या देवाच्या लेकरानं, स्वर्गातलं राज्य स्थापित करण्यासाठी पापी लोकांना माझ्या देवाच्या लेकरानं, ज्या पापामध्ये बहकून गेले होते, जे देवापासून दूर गेले होते, देवापासून लांब गेले होते, ज्या देवाला लोक विसरले होते, ते येशूच्या द्वारे पुन्हा त्या यहोवाची आराधनाची सुरुवात झालेली आहे. हालेलुया. म्हणून माझ्या देवाच्या लेकरानं, त्याच्या कुटुंबामध्ये असणारे जे लोक होते ना माझ्या देवाच्या लेकरानं, येशूवर विश्वास ठेवत नव्हते. येशूचा भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हता. बघा बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरानं,
मत्तई कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि माझ्या देवाच्या लेकरानं 37 वचनामध्ये आम्ही पाहूया. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 37 वचन. हा बघा बायबल काय सांगत आहे माझ्या देवाच्या लेकरानं. येशूचं या ठिकाणी जे वचन आहे ना ते पूर्ण होत आहे. बायबल सांगतं या ठिकाणी जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आपल्या आईवर अधिक प्रेम करत आहे. हालेलुया. ऐका माझ्या देवाच्या लेकरानं, आज आम्ही एका परिवाराचा भाग आहे. हालेलुया. इन द नेम ऑफ जीसस. येशू कुणाला आई म्हणत आहे? ऐका माझ्या देवाच्या. येशू कुणाला भाऊ म्हणत आहे? येशू कुणाला बहीण म्हणत आहे? जे येशूचं वचन ऐकत आहेत त्यांना म्हणत आहे माझ्या देवाच्या लेकरानो, ते माझी कोण आहेत? आई आहेत. ते कोण आहेत? माझे भाऊ आहेत. ते कोण आहेत? माझी बहीण आहे माझ्या देवाच्या लेकरानो. आता या ठिकाणी देवाचं जे वचन सांगत आहे, जो माझ्यापेक्षा म्हणजे येशूपेक्षा अधिक प्रेम. हालेलुया. अधिक प्रेम. ऐका माझ्या देवाच्या लेकरानं, येशू काय म्हणत आहे या ठिकाणी? जो कोणी माझ्या पेक्षा अधिक प्रेम तो परत वचन वाचा. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. काय म्हणत आहे? अधिक प्रेम करतो. हा, तो मला योग्य नाही. हालेलुया. का माझ्या देवाच्या लेकराने येशू म्हणत आहे? येशूचं काय आईवर प्रेम नव्हतं का? येशूचं काय आपल्या बापावर प्रेम नव्हतं का? येशूचं काय आपल्या कुटुंबावर प्रेम नव्हतं का? माझ्या देवाच्या लेकरानं होतं. येशूचं देखील आपल्या आईवर प्रेम होतं. हालेलुया. येशूचं देखील आपल्या कुटुंबावर प्रेम होतं माझ्या देवाच्या लेक. पण येशू काय करत आहे? आध्यात्मिक गोष्टीकडे जास्त फोकस करत आहे. हालेलुया. देवाचं वचन ऐकणाऱ्या लोकांना जास्त प्राधान्य त्या ठिकाणी देत आहे माझ्या देवाच्या लेकरानं. बघा बायबल सांगतं माझ्या देवाच्या लेकरानं, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यासाठी नेत असताना, योहान कृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 27 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 26 आणि 27. फास्ट. योहान कृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 26 आणि 27. आता मी देवाचं वचन काय ऐकलं माझ्या देवाच्या लेकरानं? येशू काय म्हणत आहे की जो कोणी आपल्या आईवर किंवा आपल्या बापावर अधिक प्रेम करत आहे. हालेलुया. प्रेम करत नाही असं म्हणत नाही माझ्या देवा, अधिक प्रेम करत आहे. हालेलुया. इन द नेम ऑफ जीसस. आम्ही काय करतो माझ्या देवाच्या लेकरानं? आम्ही सगळ्यात पहिला आमच्या परिवाराला प्राधान्य देत आहे या ठिकाणी. हालेलुया. आज जर प्रार्थनेला जायचं म्हटलं तर कोणतरी नातेवाईक आले तर आम्ही प्रार्थना थांबवतो. हालेलुया. जर आज आम्ही कुठेतरी प्रार्थनेला जायचं म्हटलं तर कदाचित आमच्याकडे कोण नातेवाईक आले तर आम्ही काय करत आहे? आम्ही प्रार्थना चुकवत आहे माझ्या देवाच्या लेकराला. मग आम्ही काय करत आहे? येशूपेक्षा जास्त आम्ही अधिक प्रेम कुणावर करत आहे? आपल्या कुटुंबावर करत आहे. आणि बायबल सांगतं की या ठिकाणी जो कोणी अधिक प्रेम करत आहे तो योग्य नाही म्हणत आहे. हालेलुया. इन द नेम ऑफ जीसस. मग येशू आपल्या कुटुंबावर प्रेम करत नव्हता का? करत होता माझ्या देवाच्या लेकरानं. बायबल सांगतं की ज्यावेळेस येशूला त्या वधस्तंभाकडे घेऊन जात असताना माझ्या देवाच्या लेकरानं त्या येशू बरोबर त्या गर्दीमध्ये येशूची आई देखील होती. हालेलुया. येशूची आई देखील. आणि येशूला माहित होतं की आता थोड्या वेळानं माझ्या सोबत काय होणार आहे. मग येशू काय करत आहे? आपल्या परिवाराची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपला शिष्य योहान नावाचा जो शिष्य होता तो काय म्हणत आहे की आजपासून माझ्या आईला सांभाळणारा तू आहेस. हालेलुया. मग तो आपल्या परिवाराला प्राधान्य या ठिकाणी देत आहे माझ्या देवाच्या लेकरांना. बघा बायबल सांगतं, जरा लहान लेकरांना प्लीज, बायबल सांगतं या ठिकाणी माझ्या देवाच्या लेकरांनो. बघा, मग येशूने आपल्या आईला ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती. हालेलुया. ज्या शिष्यावर येशूची अधिक प्रीती होती
त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, आईला म्हटले, बाई, बाई पहा, पहा. हा तुझा मुलगा. हालेलुया. आम्ही पहिला वचन काय ऐकलं माझ्या देवाच्या लेकरानो? मत्ती कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 50व्या वचनामध्ये, जो कोणी स्वर्गातल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत आहे तो माझी आई आहे, तो माझा भाऊ आहे आणि तो माझी बहीण आहे. मग येशू एका परिवारामध्ये संदेश देत असताना, देवाचं वचन देत असताना, ज्यावेळेस आपल्या कुटुंबातून येशूचं, माझ्या देवाच्या लेकरानं निरोप आला की येशू तुझी आई बाहेर उभारलेली आहे आणि ते तुला काय करत आहेत? बोलावत आहे. पण येशू आपल्या परिवाराला त्या ठिकाणी प्राधान्य देत नाही माझ्या देवाच्या लेकरानो. पण जे देवाचं वचन ऐकत आहात, जे देवाच्या वचनाप्रमाणे मनन करत आहात, त्या देवाच्या वचनाचं अनुकरण करत आहात, देव त्यांना प्राधान्य देत आहे माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. पण येशू काय म्हणत आहे? जो कोणी आपल्या आईवर किंवा आपल्या बापावर अधिक प्रेम करत आहे, हालेलुया, अधिक, इन द नेम ऑफ जीसस. पण या ठिकाणी येशू असं म्हणत नाही की आपल्या आईवर प्रेम करू नका किंवा आपल्या बापावर प्रेम करू नका म्हणत नाही माझ्या देवाच्या लेकरांना. पण बायबल सांगतं की येशूनं देखील आपल्या कुटुंबाची, ज्यावेळेस येशू वधस्तंभावर जात असताना आपल्या परिवाराची काळजी घेतली. त्यावेळेस येशू, माझ्या देवाच्या लेकरांनो, त्याच्या आईचं तारण झालेलं नव्हतं. हालेलुया. इन द नेम ऑफ जीसस. अजून तिचं परिवर्तन झालेलं नव्हतं, अजून तिचे भावाचं तारण झालेलं नव्हतं. पण तरी देखील येशू काय करत आहे? आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. हालेलुया. आपल्या परिवाराची ती काळजी घेत आहे. पण येशू या जगात आला ना, या ठिकाणी येशू ज्यावेळेस जगातून जाणार आहे, ही गोष्ट ज्यावेळेस येशूच्या लक्षात आली माझ्या देवाच्या लेकरानं, आता त्याचं जे जीवन आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी पूर्ण होणार आहे. माझ्या देवाच्या लेकरानं, ही वेळ ज्यावेळेस येशूच्या लक्षात आली ना, तो काय करत आहे? आपल्या परिवाराची काळजी घेत आहे. हालेलुया. आपल्या कुटुंबाची तो काळजी घेत आहे. आणि बघा, बायबल सांगतं या ठिकाणी, मग येशूने आपल्या आईला मग येशूने हा आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती, हा त्याला हा जवळ उभे राहिलेले पाहून हा आईला म्हटले, हा बाई, बाई पहा, पहा, हा तुझा मुलगा. हा तुझा मुलगा आहे. हालेलुया. आता मी तुझा मुलगा नाहीये. हालेलुया. कारण मला आता माझी जी वेळ परमेश्वरानं मला दिलेली आहे, आता ती वेळ माझी पूर्ण करण्याची आलेली आहे. हालेलुया. बघा, बायबल सांगतं की या ठिकाणी तो आपल्या परिवाराची देखील काळजी घेत आहे माझ्या देवाच्या लेकरानं. हालेलुया. पण येशू म्हणत आहे की जो कोणी माझं वचन ऐकत आहे, जो कोणी माझं वचन ऐकून त्याचं ग्रहण करत आहे, जो कोणी माझं वचन ऐकून त्याचं मनन करत आहे, जो कोणी येशूच्या वचनाला प्राधान्य देत आहे माझ्या देवाच्या लेकरानं, तोच येशूचा आई आहे, तोच येशूचा भाऊ आहे आणि तोच येशूची कोण आहे? बहीण आहे माझ्या देवाच्या लेकरानं. म्हणून इफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि माझ्या देवाच्या लेकरानं, एक वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाची इच्छा काय आहे, स्वर्गातली पित्याची इच्छा काय आहे माझ्या देवाच्या लेकरानं. बघा, बायबल सांगतं, तर मग देवाची प्रिय मुले, हालेलुया, इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. बघा, बायबल या ठिकाणी काय सांगत आहे? देवाची इच्छा काय आहे? स्वर्गातली पित्याची इच्छा काय आहे? येशूची इच्छा काय आहे माझ्या देवाच्या लेकरानं? बघा, बायबल सांगतं, इफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये, तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे बना. हालेलुया. जर तुम्ही, येशू जर तुमच्या परिवाराचा हिस्सा आहे, येशू जर तुम्हाला माझ्या देवाच्या लेकरांनो बहीण म्हणत आहे, येशू जर तुम्हाला आई म्हणत आहे, येशू जर तुम्हाला भाऊ म्हणत आहे, येशू जर आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा तुम्हाला बनवत आहे, तर येशूची इच्छा आहे माझ्या देवाच्या लेकरांनो की त्याच्या लेकरांनी देवाचं अनुकरण करणारे बनले पाहिजे. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांनो, बायबल सांगतं की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला स्वर्गारोहण झाला ना, त्यावेळेस येशूनं त्याच्या शिष्यांना सांगितला की जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. पहिल्या भागामध्ये आम्ही काय बघितलं की येशूच्या कुटुंबाचं आजही परिवर्तन झालेलं नव्हतं.
हालेलुया. येशू काय म्हणत आहे की आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी प्राधान्य देत नाही, पण येशू म्हणत आहे की जे लोक देवाचं वचन ऐकत आहेत ते माझे भाऊ आहेत, ते येशूचे परिवार आहेत माझ्या देवाच्या लेकरांना. बायबल सांगतं की येशू म्हणतो की माझ्यापेक्षा अधिक, हालेलुया, जो कोणी आपल्या आईवर किंवा आपल्या बापावर किंवा आपल्या कुटुंबावर किंवा अनेक गोष्टीवर जो प्रेम करत आहे तो परमेश्वराच्या योग्य नाही माझ्या देवाच्या लेकरांना. आणि तिसऱ्या पाठामध्ये असं बघितलं की येशूचे आईची कोण करत आहे? येशू आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे माझ्या देवाच्या लेकरांना. येशू काय करत आहे? आजही त्याच्या कुटुंबाचं तारण झालेलं नाही, आजही त्यांच्या कुटुंबाचं परिवर्तन झालेलं नव्हतं माझ्या देवाच्या लेकरांना. पण तरी देखील आपला जो शिष्य आहे योहान, जो येशू त्याच्यावर अधिक प्रेम करत होता माझ्या देवाच्या लेकरांनो, तो त्याला म्हणत आहे की आजपासून ही तुझी कोण आहे? आई आहे माझ्या देवाच्या लेकरांना. म्हणजे आपल्या परिवाराची काय करत आहे त्या ठिकाणी तो जबाबदारी घेत आहे. आणि जर आम्ही पुढे गेलो माझ्या देवाच्या लेकरांनो प्रेषिताच्या कृत्याच्या पहिल्या अध्यायामध्ये, तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं माझ्या देवाच्या लेकरांनो येशू स्वर्गारोहण होत असताना तो आपल्या शिष्यांना सांगत आहे की जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून कुणीही जाऊ नका माझ्या देवाच्या लेकरांना. आणि बायबल सांगते की ते यरूशलेम सोडून कुणीही कुठे गेले नाहीत माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. तर बघा माझ्या देवाच्या लेकरांनो, बायबल सांगतो प्रेषिताचे कृत्याचा पहिला अध्याय 14व्या वचनामध्ये, ते एका माडीवर बसून सर्वजण येशूच्या सानिध्यामध्ये राहून परमेश्वराची आराधना करत होते. आमेन. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. पहिल्या पार्टामध्ये आम्ही काय बघितलं? येशू आपल्या सगळ्यात पहिला प्राधान्य कुणाला देत आहे? जे येशूचं वचन ऐकत आहे. हालेलुया. म्हणजे येशूच्या कुटुंबाचं अजून परिवर्तन झालेलं नव्हतं, येशूच्या परिवाराचं अजून तारण झालेलं नव्हतं, पण येशू म्हणत आहे की माझ्यापेक्षा अधिक जास्त जो कोणी प्रेम करत आहे अनेक गोष्टीवर तो मला योग्य नाही आहे माझ्या देवाच्या लेकरांना. म्हणजे येशूचं प्रेम आपल्या कुटुंबात नव्हतं असं नाही, येशूचं प्रेम आपल्या परिवारावर होतं. येशूची वेळ ज्यावेळेस वधस्तंभाकडे जाण्याची आली त्यावेळेस तो काय सांगत आहे? आपला प्रिय शिष्य योहान जो आहे तो आपल्या आईची काळजी घेण्यासाठी त्याला सांगत आहे, म्हणजे आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. पण ज्यावेळेस स्वर्गारोहण जात असताना माझ्या देवाच्या लेकरांना आपल्या शिष्याला सांगत आहे की तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. मग हे सगळेजण एका खोलीमध्ये बसून परमेश्वराचं देवाचं वचन ऐकत होते. बघा, येशूची आई, येशूची खरी आत्मिक आई कधी झाली? ज्यावेळेस ती देवाच्या सानिध्यामध्ये बसली. हालेलुया. देवाच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस बसली, ज्यावेळेस येशूचा भाऊ देवाच्या सानिध्यामध्ये बसला, त्याच वेळी येशूचा परिवार आत्मिक झाला. बघा, बायबल सांगतं प्रेषिताचे कृत्याचा पहिला अध्याय 14वं वचन, हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, हालेलुया. हा, ऐका, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने हालेलुया प्रार्थना व विनंती करण्यास तत्पर. हालेलुया. हालेलुया. येशूची आई, येशूचा भाऊ कधी आत्मिक झाला? त्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसून देवाची प्रार्थना करू लागले. हालेलुया. माझ्या देवाच्या लेकरांनो, येशू तुमचा भाऊ आहे, येशू तुमची बहीण आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. कारण येशू तुमच्या परिवाराचा एक भाग आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. येशू तुमच्या परिवाराचा एक हिस्सा आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. कारण तुम्ही जगातल्या गोष्टीकडे नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या परिस्थितीकडे नाही, तुम्ही आलेल्या संकटाकडे दुर्लक्ष करून तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी ज्यावेळेस देवासमोर बसलाय ना, त्याच वेळी तुम्ही येशूचे भाऊ झालेला आहात. हालेलुया. त्याच वेळी तुम्ही येशूचे बहीण झालेला आहात माझ्या देवाच्या आणि त्याच वेळी तुम्ही येशूचे आई झालेल्या आहेत माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. इन द नेम ऑफ. मग येशूला कशाची गरज आहे? एक आत्मिक कुटुंबाची गरज आहे. हालेलुया. आणि त्या आत्मिक कुटुंबामध्ये अनेक गोष्टीसाठी नाही माझ्या देवाच्या लेकरांनो, जो देवाला वेळ देत आहे, देवाच्या वचनाला वेळ देत आहे, तो प्रार्थनेला वेळ देत आहे, देवाच्या आराधनेला वेळ देत आहे, तेच येशूचे भाऊ, तेच येशूचे बहीण आणि तेच येशूचे आई आहेत माझ्या देवाच्या लेकरांना. हालेलुया. म्हणून एपिस्तलाचं पत्र याचा 5वा अध्याय पहिल्या वचनामध्ये आम्ही काय ऐकलं की आम्ही काय असणं गरजेचं आहे? देवाचे अनुकरण करणारी त्याची मुलं असणं गरजेचं आहे. हालेलुया. मग येशूची आई कधी झाली?
ज्यावेळेस येशूचं अनुकरण केलं. हालेलुया. येशूचा भाऊ कधी झाला? ज्यावेळेस देवाच्या वचनाचं त्यानं अनुकरण केलं. हालेलुया. आज माझ्या देवाच्या लेकरांनो, आज तुम्हाला आणि मला देवाच्या वचनाचं अनुकरण करणारे आम्हाला येशूला पाहिजे आहेत माझ्या देवाच्या. आणि जो कोणी त्या वचनाप्रमाणे करत आहे ना, तेच येशूचे भाऊ, तेच येशूचे बहीण आणि तेच येशूचे आई आहे. तुम्ही तयार आहात? तुम्ही तयार आहात? तुम्ही येशूची आई बनण्यासाठी, माझ्या देवाच्या एक परिवाराचा हिस्सा बनण्यासाठी तुम्ही तयार आहात? हालेलुया. आम्ही थोड्या वेळासाठी उठून उभा राहूया. आपले डोळे बंद करूया आणि त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाऊया. त्या परमेश्वराच्या प्रार्थनेकडे आम्ही लक्ष देऊया. आज देवाची इच्छा आहे माझ्या देवाच्या लेकरांना, जशी येशूची आई, येशूचा भाऊ आणि येशूचं कुटुंब प्रार्थना करण्यामध्ये एक चित्तामध्ये तत्पर होते. आज आम्ही तसं बनवूया. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. आपले डोळे बंद करूया. Jesus.